नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भादोलीत पोलिसांचे घर फोडले, 25 लाख रुपयांचा ऐवज लंपास. हातकणंगले तालुक्यातील भादोली येथे पोलीस कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारत सुमारे 25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी पोलिसांचेच घर लक्ष्य केल्याने पोलीस दलासमोर आव्हान उभे राहिले आहे. भादोली येथील सोमनाथ लहू माने हे पोलीस खात्यात कर्मचारी असून त्यांची नेमणूक सध्या वडगाव पोलीस ठाण्याकडे आहे. वाठारकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चौकात त्यांचे घर आहे. त्यांचा मुलगा व सून नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. त्यांच्या पत्नी कार्यक्रमासाठी माहेरी गेल्या होत्या, तर सोमनाथ माने यांना रात्रपाळी असल्याने ते ड्युटीवर गेले असल्याने घराला कुलूप होतं. ही संधी साधत चोरट्यांनी घराची कडी कोंडा उचकटून आत प्रवेश केला. तिजोरी उचकटून त्यात असणारे सोन्याचे 2 चेन, नेकलेस, लक्ष्मीहार, पट्टा, कानातील रिंगा, राणीहार, 4 बांगड्या, 3 अंगठ्या, कानातील साखळ्या, टॉप्स, नथ, मुकुट, ब्रेसलेट असे सोन्याचे सुमारे 20 तोळे वजनाचे दागिने व चांदीचे पैंजण, जोडव्या असा 24,96,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी पहाटे 5:30 वाजता माने हे ड्युटीवरून घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. घटना समजता स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथेच ते गुटमळले. या चोरीची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून उपनिरीक्षक भरत पाटील तपास करीत आहेत. दरम्यान वडगाव परिसरात बंद घरांना लक्ष्य करत आतापर्यंत शेकडो तोळे दागिन्यांची लूट केली आहे. याचा तपास अद्यापही लागला नाही. आता मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी हातसफाई करून पोलिसांनाच आवाहन दिल्याची चर्चा आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.